नमस्कार, मी श्रुती माळी फ्रॉम श्रू तथास्तु कॉर्पोरेट इव्हेंट्स. मला तुम्हाला इंट्रोड्यूस करायला नक्की आवडेल की आपल्यासोबत आज कोण आहे. आपल्या एपिसोड 8मध्ये आपल्यासोबत आहेत बाबासाहेब चितळकर, फाउंडर डिरेक्टर ऑफ चितळकर बंधू. त्यांची एक युनिक खासियत आहे की मॅम चितळकर आणि बाबासाहेब चितळकर ह्यांनी लिटरली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. त्यांनी फुटपाथवर 10 वर्षापूर्वी भेळ विकली आणि आज ते लिटरली अंबानीसारखी त्यांची सक्सेसफुल स्टोरी आहे की त्यांची 3 मजल्याची इमारत आहे ज्याच्यामध्ये ते 100पेक्षा जास्त खाद्यपदार्थ प्रोड्यूस करतात, तिथे मॅन्युफॅक्चर करतात आणि आपल्याकडे अगदी घरपोच फ्रेश आणि तोंडात घातल्यानंतर विरघळतील असे पदार्थ ते आपल्यासोबत आणतात. सरांनी बऱ्याच ऑफसाईटला, बऱ्याच क्लस्टर मीटिंगला आणि चॅप्टरच्या मीटिंगला सुद्धा फ्री सॅम्पल्स इतके वाटलेत की त्यांच्या पदार्थांची चव तुमच्या तोंडावर रुळलीच असेल. जर नाही रुळली असेल तर मी आवर्जून सांगेन की तुम्ही त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट द्या. आणि ही जी स्टोरी मी त्यांना सांगितली आहे की त्यांची फुटपाथपासून 3 मजल्यापर्यंत सर कसं काय पोचले, तर ते आम्हाला ऐकून घ्यायला नक्की आवडेल. तर माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी बाबासाहेब चितळकर, फाउंडर डिरेक्टर चितळकर बंधू फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. बाबासाहेब सर, मी ज्याप्रमाणे म्हणाले की तुम्ही एक कपल म्हणून सगळ्यांना आदर्श आहात आणि तुमची प्लॅटफॉर्मपासून 3 मजली इमारतीच्या फॅक्टरीची स्टोरी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. तुम्ही जसं सांगितलं त्याप्रमाणे आमची सुरुवात फुटपाथवरून झाली आणि 7 दुकानांपर्यंत गेली आणि त्याचबरोबर 7 दुकानांबरोबर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट देखील टाकलेलं आहे. 3000 स्क्वेअर फुटामध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे महापे MIDC येथे. आणि आम्ही तिथे आता आम्ही सर्व जे आमचे पदार्थ आहेत तर ते प्रोड्यूस करत आहोत. सर, एक प्रत्येक बिझनेसमॅनचे काही ना काही शॉर्ट टर्म गोल्स असतात, तर तुमचे शॉर्ट टर्म गोल्स काय ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मला सांगायला आवडेल की आमचं जे शॉर्ट टर्म गोल आहे सध्याचं, की आम्ही सध्या 111 फ्रँचायझी देत आहोत आणि त्यामध्ये आम्ही फक्त सुरुवात 2 लाखापासून करत आहोत. आणि ज्यांना कोणाला उद्योजक व्हायचे त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे. सर, ॲक्च्युली मला असं वाटतं की जे माझे मित्रमैत्रिणी हा पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांना बिझनेस करायची इच्छा असेल ते तुमच्याकडे नक्कीच धाव घेतील की तुमच्याकडे ऑलरेडी रेडी अवेलेबल मॉडेल आहे आणि ते तुमची फ्रँचायझी अगदीच नेक्स्ट वीकला पण घेऊ शकतात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ते आपल्या बिझनेसची सुरुवात करू शकतात. आणि त्याच्यासाठी तरी तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मग त्यांना काही नोकरी सोडायची पण गरज नाही, ते डायरेक्टली तुमची फ्रँचायझी घेऊ शकतात आणि आपल्या बिझनेस जर्नी सुरू करू शकतात. सर, शॉर्ट टर्म बरोबर तुमचे लॉंग टर्म गोल्स काय असेल आम्हाला समजेल का? नक्कीच मॅडम. शॉर्ट टर्म सारखंच आमचं लॉंग टर्म जे गोल आहे ते आम्ही 600+ ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्रँचायझी देणार आहोत. त्यावर आम्ही काम करत आहोत सध्या. सर, तुमचे शॉर्ट टर्म गोल्स तर खूप इन्स्पायरिंग आहेत. म्हणजे जे लोक आता बिझनेस सुरू करण्याची इच्छा धरत असतील ते तर इमिजिएट लेवलवर तुमची फ्रँचायझी घेऊन बिझनेस सुरू करू शकतात. पण मग तुम्ही तुमच्या लाँग टर्म गोल पर्स्पेक्टिव्हने काय सांगाल? आमचं जे लाँग टर्म गोल आहे त्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर 600+ फ्रँचायझी देण्याचा विचार करत आहोत आणि त्याच्यावरती आमची प्लॅनिंग देखील सुरू आहे. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागामध्ये देखील आम्ही ह्या फ्रँचायझी देणार आहोत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण दोन्ही कडील जे लोक असतील त्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांना प्रत्येकाला आपण रोजगार मिळवून देण्याची संधी उत्पन्न करून देणार आहोत. सर, तुम्ही तुमच्या या पारंपरिक बिझनेसला जेव्हा एक टेक्नॉलॉजीची साथ घेऊन पोर्टरसारखा ॲप यूज करून तुम्ही लिटरली आज जे लोक व्यवसाय करतात ते तुमच्या पेरोलवर आहेत त्यांना तर तुम्ही देतातच आहेत, पण जे तुम्हासाठी डिरेक्टली नाही पण इनडायरेक्टली काम करतात त्यांनासुद्धा तुमच्यामुळे खूप काम मिळते. बिकॉज तुमचे प्रॉडक्ट दिवसा किती प्रोडक्ट राहतात तुमचे बाहेर? दिवसभरात एक 400-500 डिलिव्हरी जातात. म्हणजे विचार करा मंडळी की एक व्यक्तिमत्व ज्यांची सुरुवात पारंपरिक रीतीने झाली आणि ते 400 ते 500 डिलिव्हरीजमध्ये डिरेक्टली इनडायरेक्टली किती लोकांना काम देतात आणि किती लोकांना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि जॉब आणि बिझनेस ह्याच्यामध्ये विचार करत असाल तर आय एम शुअर की बाबासाहेब सरांना भेटल्यानंतर तुम्हाला वाटेल की नाही, मी आजच नोकरी सोडून मी उद्योगधंदा करेन आणि ते तुमचं एक राईट चॅनल असेल. ओके सर, मला ह्याचंच फॉलोअप क्वेश्चन आहे. मला विचारायचं आहे की 10 वर्षापूर्वी आणि आत्तापर्यंत पोर्टरच्या व्यतिरिक्त तुमच्या फॅक्टरीची सुरुवात कशी झाली आणि पहिली फॅक्टरी कुठे होती आणि आता कुठे आहे?
पहिली आपली फॅक्टरी जी सुरुवात झाली ते आमच्या मूळ गावी, आमचं अहिल्यानगर येथे आमचं गाव आहे. तिकडे आमची सुरुवात झाली 35 वर्षापूर्वी आमच्या आजीने सुरू केलेली. ती आमच्या ऑफकोर्स आमच्या स्वतःच्या जागेतच होती आणि ते अजूनही देखील सुरू आहे. तिकडे जे मिठाई बनवण्याचं जे काम आहे ते अद्यापही सुरू आहे. आणि आपण मुंबईसारख्या ठिकाणी एक्सपान्शनच्या दृष्टिकोनातून आपण जी फॅक्टरी सुरू केलेली आहे तिकडे आपण सर्व प्रकारचे नमकीन बनवतो आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आणि जगभरात देखील आपण पाठवतो. वाव, खूप छान. म्हणजे काही वेगळं खावंसं वाटलं ना तर तुम्हाला ह्यांची आठवण झालीच पाहिजे. सर ॲक्च्युली मी तुमच्या बरोबर खूपच काम केलं आणि सण बघितलेत. तर तुम्ही आता थंडी आली म्हणून तुम्ही अगदीच अळीवाचे लाडू आणि आपले शरीर अगदी सक्षम बनवण्यासाठी आणि मुलांना पण जाता जाता बिस्किट न खाता एक लाडू खायला दिला, नारळाच्या वड्या आणि बाकी सगळ्या वड्या तुम्ही. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही असं कोणतं प्रोडक्ट लॉन्च करणार आहात? हे अजून गुलदस्त्यामध्ये सिक्रेट आहे की तुम्ही आम्हाला सांगू शकता? येस, अजून तरी ते सिक्रेट आहे. अजून मी आता सध्या तुम्हाला सांगू शकत नाही. येस. ओके. पण मंडळी, जर तुम्ही नवीन वर्षात जसं सगळेजण पण करतात की मी 1 तारखेपासून जिममध्ये जाणार, मग मी 1 तारखेपासून काय खाणार हे सरांना पहिला विचारा. त्यानंतरच तुम्ही डीमार्टमध्ये जाऊन तुमची ग्रोसरी भरा. मला असं वाटतं की तुम्ही हा व्हिडिओ इंडियामध्ये नसून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा ते तर खूप लांब राहिलं, पण अगदीच इंडियाच्या एकदम जवळ दुबई, हाँगकाँग आणि सिंगापूरमधून बघत असाल तर आय एम व्हेरी शुअर की बाबासाहेब चितळकर सरांकडे अशी फ्रँचायझी, क्विक फ्रँचायझी अशी काहीतरी मॉडेल असेल की त्याच्यामुळे तुम्ही हा बिझनेस भारताच्या बाहेरून पण करू शकता. सर, अशा काही आयडियाज आहेत का तुमच्याकडे? मॅडम, तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला काही लोकांची मनं वाचतात. कारण की कसं आहे की तुम्हाला असं काही जाणवलं का? आमचे काही प्लॅन्स आहेत भारताच्या बाहेर जाण्याचे, ज्याच्यावर आम्ही प्लॅनिंग करत आहोत आणि लवकरच आम्ही बाहेरगावी जाणार आहोत. जसं की तुम्ही म्हणा दुबई किंवा अन्य कुठल्या देशामध्ये आमचं प्लॅनिंग सुरू आहे. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओची पाठ पहा. आम्ही नक्कीच एका वेगळ्या लेवलला असू. इंटरेस्टिंग. ओ माय गॉड. म्हणजे ह्या संवादामधून एवढं मोठं सिक्रेट बाहेर पडेल ह्याची मला कल्पना नव्हती. आणि परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नक्कीच 2026च्या सुरुवातीच्या ह्याच्यात बाबासाहेब चितळकरांची एक फ्रँचायझी असेल दुबईमध्ये. याचबरोबर मी श्रुती माळी, श्रू तथास्तू कॉर्पोरेट इव्हेंटमधून सायनिंग ऑफ फॉर द डे अँड आय एम डुईंग अ क्लोजर विथ. येस, धन्यवाद मॅडम. आपण खूप छान हा इंटरव्ह्यू घेतलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा मी बाबासाहेब चितळकर बंधू फूड्स प्रायव्हेट लिमिटेडमधून. आमची टॅगलाईन आहे बंधुत्वाची जाणीव आमच्या असेल चवीसंगी. थँक्यू व्हेरी मच. नवीन व्हिडिओची नक्की वाट पहा. थँक्यू.